गेल्या वर्षी मी संक्रांतीला बघा ती तिळपापडी केलेली, ती माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला एवढी आवडलेली की नाही, तर 2 दिवस झालं बघा तिनं माझी पाठच धरली की ती तिळपापडी तेवढी कर की म्हणून. आता चुकल्याशिवाय काही माणूस शिकत नाही. तर गेल्या वर्षी काय झालं, तिळपापडीचं मिश्रण असं बघा लाटताना की नाही ते पोळपाटाच्या बघा बाहेर गेलेलं, त्यामुळे लाटताना मला जरा जडच गेलं. मग आता सरळ बघा ओट्याला इथं स्वच्छ असं पुसून घेतलं, तिथं तूप लावून घेतलं, लाटण्याला पण तूप लावलंय. आता हे तूप लावायचं काम आहे की नाही ते अगोदरच करायचं, म्हणजे आपली नंतर बघा घाई उडत नाही. आता एक वाटी तीळ छान खरपूस असं बारीक गॅसवरती पहिलं भाजून घ्यायचं आहे. एक वाटी तिळाला एक वाटी आपल्याला बघा गूळ घ्यायचा आहे. आता गूळ जरा वितळला की नाही की त्याच्यात 2 चमचे तूप घालायचं. 5च मिनिटात बघा गूळ चांगला असा फसफसू लागतोय. एका वाटीत मग पाणी घ्यायचं आहे आणि पाक चेक करायचा आहे. गुळाची गोळी अशी चांगली टणकन उडाली की नाही की आपला पाक बघा तयार झालाय. लगेच त्याच्यात मग भाजलेले तीळ घालायचे आहे, छान मिक्स करायचं आहे. मग तूप लावलेल्या भागात हे मिश्रण बघा ओतून घ्यायचं. आता इथं जरा आपला हात बघा पट्टा चालवायचा आहे. गरम आहे की नाही तोवरच हे लाटून घ्यायचं आहे. थंड झालं की मिश्रण काय सरकत नाही. कोमट आहे तोवरच बघा बाजूच्या कढईत मी कट केल्या आणि छान चौकोनी पापड्या अशा कट केल्यात. एवढ्या भारी कुरुम कुरुम ह्या तिळपापड्या झालेल्या की नाही, नक्की करून बघा. घरचे कौतुक केल्याशिवाय काय राहणार नाहीत. आता तिळपापडी घ्या आणि तेवढं सबस्क्राईब पण करा बरं.